डोपामाइन आणि हतबलता, द सायन्स ऑफ पॉवरलेस. तुमच्यापैकी काहींच्या अंगात अजूनही वेदना असते, काहींच्या डोक्यात संतापाची लाट असेल, तर काहींच्या मनात स्वतःबद्दल भयंकर घृणा. मी असा कसा वागलो? मी माझ्याच कुटुंबाला रस्त्यावर का आणलं? मी एवढा नालायक कसा? मित्रांनो, आज या क्षणी स्वतःला दोष देणं थांबवा, कारण आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही वाईट माणूस नाही आहात, तुम्ही चरित्रहीन नाही आहात. तुमची फसवणूक झाली आहे, आणि ती फसवणूक कोणी बाहेरच्याने नाही, तर तुमच्या स्वतःच्या मेंदूने केली आहे. तुमचा मेंदू हॅक झाला होता. तुम्ही व्यसनाच्या आहारी गेलात कारण तुमच्या मेंदूने तुमच्याशी गद्दारी केली. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. मेरी कश्ती थी डूबी वहाँ जहाँ पाणी कम था. इथे तो आपला म्हणजे स्वतःचा मेंदू आहे. आज आपण वैद्यकीय परिभाषेत समजून घेणार आहोत की ही मेंदूची फसवणूक नक्की कशी होते आणि आपण हतबल, पॉवरलेस का होतो. मित्रांनो, आपल्या मेंदूमध्ये एक अतिशय महत्त्वाचं रसायन केमिकल असतं, ज्याचं नाव आहे डोपामाइन. हे डोपामाइन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आनंदाचं आणि बक्षिसाचं रसायन, रिवॉर्ड केमिकल आहे. जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करता, परीक्षेत पास होता, आईच्या हाताचं जेवण जेवता किंवा मुलाला जवळ घेता, तेव्हा मेंदू थोडंसं डोपामाइन सोडतो आणि तुम्हाला भारी वाटतं. निसर्गाचं हे रसायन आपल्याला जगण्यासाठी, चांगलं वागण्यासाठी दिलं आहे. पण जेव्हा पहिल्यांदा तुम्ही दारू, गांजा किंवा कोणतंही व्यसन केलं, तेव्हा काय झालं माहिती आहे? एका चांगल्या जेवणातून जर 50 युनिट डोपामाइन मिळत असेल, तर त्या नशेच्या एका घोटाने किंवा एका कशने थेट 500 ते 1000 युनिट डोपामाइनचा महापूर तुमच्या मेंदूत सोडला. वैद्यकीय परिभाषेत याला आर्टिफिशियल डोपामाइन फ्लडिंग म्हणतात. तुमच्या मेंदूला असा खोटा आनंद मिळाला जो त्याला आयुष्यात कधीच मिळाला नव्हता. मेंदूला वाटलं, अरे वा, हीच ती गोष्ट आहे जी जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. मराठीत एक म्हण आहे ना, कुंपणानेच शेत खाल्लं. अगदी तसंच झालं. ज्या मेंदूने तुमचं रक्षण करायला हवं होतं, तोच मेंदू त्या रसायनाचा गुलाम झाला. हतबलता कशी येते? आता लक्ष देऊन ऐका. आपल्या मेंदूचे 2 महत्त्वाचे भाग असतात. पहिला, फ्री फ्रंटल कॉर्टेक्स. हा मेंदूचा मॅनेजर किंवा CEO आहे. हा चांगला वाईट विचार करतो, निर्णय घेतो, फ्युचर प्लॅनिंग करतो. दुसरं, अग्निगंडा. हा मेंदूचा प्राणी आहे. याला फक्त भावना, भूक आणि जगणं समजतं. जेव्हा तुम्ही व्यसनाच्या आहारी जाता, तेव्हा डोपामाइनचा अतिरेक झाल्यामुळे मेंदूचं रिसेप्टर्स बंद पडतात. याला डाऊन रेग्युलेशन म्हणतात. म्हणजेच आता साध्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळेनासा होतो. तुम्हाला फक्त नशा पाहिजे असते. आता नशा नसली की हा अग्निगंडा भडकतो. तो तुमच्या प्रोफ्रंटल कॉर्टेक्सचा CEOच्या डोक्यावर बंदूक ठेवतो आणि सांगतो, मला नशा पाहिजे, नाहीतर मी मरेन. थरथर होणे. अशा वेळी तुमचा लॉजिक, तुमचं प्रेम, तुमची बुद्धी, सगळं काही संपतं. तुम्ही हतबल, पॉवरलेस होतात. जसं गाडीचा ब्रेक फेल झालाय आणि एक्सिलेटर पूर्ण दाबला गेलाय, गाडीचा अपघात होणार हे निश्चित आहे. हीच ती हतबलता. त्यामुळेच जेव्हा तुम्ही बायकोच्या गळ्याची शपथ घेऊन सांगायचात की उद्यापासून दारू बंद,
तेव्हा तुम्ही खोटं बोलत नव्हतात. तुमचं फ्री फ्रंटल कॉर्टेक्स खरं बोलत होता. पण संध्याकाळ झाली की अग्निगंडाला हॅक करायचा आणि पाय आपोआप गुत्त्याकडे वळायचे. आदत से मजबूर थे, वरना इंसान हम भी बुरे नहीं थे. ही तुमची अवस्था होती. मग आता प्रश्न पडतो, सर जर मेंदूच असा झालाय तर मी कधी सुधारणार नाही का? थांबा, इथेच तर विज्ञानाची सर्वात सुंदर जादू आहे. आणि म्हणूनच तुम्ही SNBT फाउंडेशनच्या प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आहात. मेडिकल सायन्समध्ये एक शब्द आहे, न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे काय तर आपला मेंदू रबरासारखा असतो, प्लास्टिक इन नेचर. जर त्याला चुकीची सवय लागून तो खराब होऊ शकतो, तर योग्य उपचाराने आणि सवयीने तो पुन्हा दुरुस्त सुद्धा होऊ शकतो. पण याला वेळ लागतो. तो वेळ म्हणजे हे 90 दिवस. या 90 दिवसात आपण बाहेरून कोणतंही व्यसन शरीरात जाऊ देणार नाही. सुरुवातीला तुमचा मेंदू तडफडेल, रागवेल, झोप उडवेल, पण हळूहळू, अगदी हळूहळू तो डोपामाइनचा स्तर नॉर्मल होईल. तुमचा तो निर्णय घेणारा CEO पुन्हा जागा होईल आणि तुमच्या हातात तुमच्या आयुष्याचं स्टेअरिंग पुन्हा येईल. मित्रांनो, जेव्हा एखादं मोठं वादळ येतं तेव्हा मोठी मोठी झाडे उन्मळून पडतात, पण जे गवत वादळासमोर थोडा वेळ झुकतं ते वादळ गेल्यावर पुन्हा ताठ मानेने उभं राहतं. व्यसन हे ते वादळ होतं ज्याने तुम्हाला खाली पाडलं, पण तुम्ही संपलेले नाही आहात. हिंदीत म्हणतात ना, गिरते हैं शह सवार ही मैदान जंग में, वो तिलफ क्या गिरे जो घुटनों के बल चले. मैदानात लढणाराच पडतो, जो रांगतो तो काय पडणार. तुम्ही लढवय्ये आहात, तुम्ही हतबल आहात हे मान्य करा, पण ही हतबलता फक्त त्या रसायनासमोर, केमिकल समोर, स्वतःच्या सुधारणेसमोर. रिकव्हरी तुमची ताकदवान आहात. आजपासून आपण एकच विचार करणार, माझ्या मेंदूने माझी फसवणूक केली, पण आता मी माझ्या बुद्धीने त्याला पुन्हा जिंकून घेणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.